सांगली जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात. सांगली जिल्ह्यात एकूण 13 लाख वाहने. सांगली जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आणि यानिमित्त सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे, आरएसपीचे समादेशक अनिल शेजाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. आणि यावेळी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जिल्ह्यात पुढील काळात रस्ते अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरावे, तर चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्ट लावून वाहन चालवावे असे आवाहन यावेळी बोलताना केले. दरम्यान सांगली जिल्ह्यातील 13 लाख वाहने असून यापैकी 10 लाख या दुचाकी, 1 लाख चारचाकी, 60,000 मालवाहतूक वाहने असल्याचं समोर आले. आणि यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करूनच वाहने चालवावीत असं आवाहन केलं आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान राबवले जाणार आहे. तर याचा उद्घाटन सोहळा आज 1 जानेवारी रोजी पार पडला. याकरिता सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम, त्यासोबत पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब उपस्थित होते. हा उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे. यापुढे महिनाभर तसेच वर्षभर देखील विविध कार्यक्रम रस्ता सुरक्षा जनजागृतीचे आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नेत्र तपासणी असेल, ब्लड डोनेशन कॅम्प, वॉक ऑन राईट, हेल्मेट जनजागृती अभियान, सीटबेल्ट जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. असे विविध कार्यक्रम परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामार्फत राबवले जाणार. काय जनतेला किंवा वाहनधारकांना आपलं काय आव्हान राहील या निमित्तानं? वाहनधारकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष हे आपलं अपघात मुक्त राहो हेच शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.